फायनली राधिका बाहेर गेली. तर आता गॅरीला भेटायला जाते. अरे यार, पण एक असं कोणी बघितलं तर परत ओळखेल. काय करू? तू कशी दिसते मी? अगं कशी दिसते काय? डॉक्टरचा एप्रोन आणि कुठून ढापलायस तू? तुझं तुम्ही पकडलं ना तर चोर समजून मारतील ना. कोणी धरणार वगैरे नाहीये मला. तुझ्यासाठी किती ड्रामे करावे लागतात मला. बघू काय लागलं? वाव, प्लास्टर झालंय तुला. मी काहीतरी लिहू त्याच्यावर प्लीज. एक हार्ट काढते फक्त, कोणाला काहीच करणार नाही प्लीज. अगं वाव काय छान आहे. आता प्लास्टर मध्ये वाव करण्यासारखं काय? प्लीज ते लिहू नकोस. आणि हे सगळं ना तुझ्या हट्टामुळे झाले. थोडक्यात निभावलं म्हणून बरं आहे, नाहीतर ठीक आहे ना. ऐक मला तुझी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं. ती राधिका घरी आली होती ना, ती माझं सामान घेऊन आली होती घरी. तिला कोणी सांगितलं माझं सामान तुझ्याकडे? ती काय रोज येते जाते तुझ्याकडे आता? हा नाही रेग्युलरली कशाला? अगं ते काय आहे, आई बाबा आलेत ना घरी, तर ती अधून मधून येत जात असते. म्हणून मग आईने किंवा बाबांनी सांगितलं असेल. तू जा ना यार. आई बाबांना पाठवा ना नागपूर झाले तर मलाच पार्सल करतील ते. जरा आई बाबांबद्दल नीट बोला. काय नीट बोल? चिडचिड होते मला. कंटाळा. कुणी यायच्या आत आता एक महत्वाचं ऐक. हा, त्या दिवशी त्या सगळ्या गडबडीमध्ये तुझ्या बाथरूम मध्ये माझी ब्राऊन कलरची ती ब्रीफकेस राहिली आहे. असतेच काय? त्याच्यात एक मेहता कंपनीची ब्लॅक कलरची फाईल आहे. ती प्लीज लवकरात लवकर श्रेयसला जाऊन दे. हा प्लीज. ओके चालेल. आणि अजून महत्वाचं, आता एक 2-1 दिवसामध्ये आई आल्यात. डॉक्टर मॅडम आल्यात का? हा डॉक्टर आल्यात. नंतर येऊ का? नाही गरम गरम जेवणाचा डबा आणलाय. जेवून घेऊ देत ना त्यांना. आई ते जरा पाय दुखतोय. ते नर्सला बोलू ना. जा तू. ते पेन किलर देतील काहीतरी. जा प्लीज प्लीज. आले आणते. बोला. डॉक्टर मी बरा आहे. तुम्ही वळा. वळताना कुशीवर प्रॉब्लेम होतोय. बाकी तसं बरं आहे. काका ते जरा द्या. पडलंय. गुरु ती शनाया होती ना, ते डॉक्टर नव्हते. काका तुम्ही काय बोलताय? बघ, सकाळी बाप्या डॉक्टर होता, आता बाई आहे. ती 100% शनाया होती. मी कन्फर्म करतो. चला बाजूला. चला इमर्जन्सी आहे. चला. राधिका. काका तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच येतोय. आई कुठे? आई तिकडे. हो आले ना. आओ बाहेर काहीतरी इमर्जन्सी आहे. धावपळ सुरू आहे नुसती. हो नाही, हॉस्पिटलमध्ये ही गडबड चालूच असते ना सगळी. डबा आणला का? हो काय आणला ना डबा. या आला. काय झालं? डॉक्टरीन काय कुठे गेल्या का? ते काहीतरी इमर्जन्सी आली बहुतेक. आत्ताच केल्या त्या. एक मिनिट. ती डॉक्टर नव्हती, ती शनाया होती असा माझा संशय आहे. काका काहीच्या काही काय बोलून राहिले तुम्ही? शनाया काहून येईल इथे? का नाही असणार?
तूच सांग ती शनया का नाही असणार? काका आता हे सगळं बोलायलाच हवं का? ते नंतर बोलू ना आपण सगळं. काय झालं काय? हा नाही काही त्रास होतोय का तुम्हाला? मिस्टर सुभेदार, पाय खूप दुखत असेल तर एक पेनकिलर घ्या. नाही आता ठीक आहे, काही नको पेन किलर. अहो नाही काय तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? दुखतंय ना? घेऊन घ्या ना एक पेन किलर. हा चेहरा कसा कोमेजलाय तुमचा. मॅडम तुम्ही द्या बरं औषध. हा बरं, मी त्यांना आता एक इंजेक्शन देते. टॅबलेट्स आपण डॉक्टरांना विचारून देऊया. काही करा बाई, पण माझा गुरु बरा होऊ दे बस. नाही नाही मी काय म्हणतो, उगीच इंजेक्शन गोळ्या कशाला बरं वाटेल ना तुला? हे बरं, काही नाही होत. लहानपणी पण आताच घाबरायचा बाई. मी आहे ना गुरु, मी आहे ना, घाबरू नको. हळू हळू थोडं हळू. झालं. चल जा. थोडा त्रास होईल पण बरं वाटेल. हो झालं झालं. काय घोड्याचं इंजेक्शन दिलंय काय मला? कसं आहे ना, काही जणांनी गाढवपणाचं इंजेक्शन आधीच घेतलेलं असतं. राधिका यांना जरा गप्प बसायला सांगा. एक तर मला आधीच दुखतंय, त्याच्यात हे. महाजनी काका हे सगळं बोलायलाच हवंय का? आता आपण घरी जाऊन सुद्धा बोलू शकतो ना. हो बाई, मी का म्हणते, तू थोडं खाते का? नाही मी जरा पडतो, मला बरं नाही वाटत. मिस्टर सुभेदार, एक सांगायचंच राहिलं. इथे एका जेंट्सला राहता येईल, बाईला नाही. बाप्पा आई आता काय करायचं? बाबा पण नाही इथे. नाही एक काम कर, तू आनंदला फोन कर ना, तो येईल. हा नाही नाही, आनंद कशाला? त्याला उद्याला ऑफिस नाही का? आणि त्याला जागरण कशासाठी? हा मी आहे ना, मी जागीन रात्रभर. काही काळजी करू नका तुम्ही. नाही नको ना काका. हॉस्पिटलमध्ये झोप लागत नाही ना नीट. तुमची झोप मोडून जायची उगीच. नको ना. आणि माझी झोप मोड व्हायचा काय प्रश्न आहे? मी तर रात्रभर जागाच असतो. नाही आणि तुझी काकू बाहेर गेले ना, घरी जागायचं ते इथे जागीन. काय काय आणि नाही काय. हाय बाई माझी भाऊ, तुम्ही किती किती करता ना लेकरासाठी. किती नाही, जरा अतिच करतायत. गुरु तू खाऊन घेते का बा थोडा? आई नाही, मला जरा पडू दे आता. खाऊन घे ना बा, असं आई, नाही. नको बर please. बर बर. काका जरा इकडे येता का? बसा बरं इथे. महाजनी काका ऐका ना. नाही तुम्ही थांबताय तर थांबा, पण यांना काही बोलू नका बरं. ठीक आहे, नाही बोलणार. माझा यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. या असं काहीच करणार नाही. राधिका, तुझा विश्वास खरा ठरला तर मला आनंदच होईल. अगं गुरुशी मी पैज लावले खरं, पण मी हारलो ना, मला जास्त आनंद होईल. राधिका, तुला परत असं दुःखी झालेलं मी नाही पाहू शकणार. काका तुम्ही काळजी करू नका बरं. अहो आता असं काहीच होणार नाहीये. आणि काही झालंच ना तर तुमची राधिका आता रडत बसणार नाही. योग्य तो निर्णय घेईन आणि प्रश्न सोडवेन. पण तुम्ही आता शांत बसा.